नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो. बघा, आज आपण परत एका मिरचीच्या प्लॉटवरती आहे, ज्या शेतकऱ्यांनी मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घेतलं आणि सुचवल्याप्रमाणे ट्रीटमेंट ही केलेली आहे. आपण या अगोदरचा व्हिडिओ बघितला भिसे साहेबांचाच. भिसे साहेब पण आपल्यासोबत आहे. त्याचबरोबर त्यांची ट्रीटमेंट बघून मागच्या वर्षी सागर भाऊ आपल्यासोबत जोडला गेलेले होते मिशन समृद्धीसोबत. यांचे पण व्हिडिओ यूट्यूबला अपलोड आपण केलेले आहेत. मागच्या वर्षीचे अनुभव पण तुम्ही बघून घ्या. आणि यावर्षी मशागत करण्यापासून यांनी आपली ट्रीटमेंट ही केलेली आहे. आता यांचे अनुभव तर आपण बघितले. आता यांचे अनुभव कसे राहिलेले हे पण आपण या ठिकाणी बघूया, प्लॉट पण बघूयात. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हा मी मुद्दाम डावात उभा आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते, प्लॉट खराब होतो, आखडतो, अशा ठिकाणी मी मुद्दाम उभा आहे. आपण जर थोडंसं साईडला बघितलं तर तिकडे प्लॉट अजून भारी आहे त्यांचं. पण मुद्दाम भारी प्लॉट राहतात. खरोखर रियालिटी काय आहे हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी उभं राहिलो आहे. चला आपण सरांचा अनुभव बघूया. नमस्कार सागर दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा एकदा. सागर गजानन अंगुली, तुमचं गाव तालुका जिल्हा. राहणार आरखेडा तालुका जाफराबाद जालना जिल्हा. आता तुम्ही मागच्या वर्षीपासून मिशन समृद्धीसोबत जोडला गेलेला आहात. ज्या वर्षी पण तुम्ही मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन हे घेतलेलं आहे. आता मला सांगा, मागच्या वर्षीची जी लागवड होती आणि यावर्षी जी लागवड आहे ती कमी का जास्त आहे? मागच्या वर्षी जास्त आहे. मागच्या वर्षीपेक्षा जास्त जास्त आहे. आहे. मग यावर्षी कधीची लागवड आहे आपली? आपली आता 20 मेची लागवड आहे. 20 मेची आपली लागवड आहे. आज आहे समजा आपली 20 जुलैपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवतो, म्हणजे 2 महिने आपल्या प्लॉटला ही कंप्लीट होत आहे. लागवड झाल्यापासून आजपर्यंत 2 महिने. काय कंडिशन वाटते प्लॉटची? प्लॉट आता एक नंबर जबरदस्त वाटला साहेब. म्हणजे फुलं जी वाढ पाहिजे, क्वालिटी पाहिजे, सगळं एकत्र आहे. जसं पाहिजे तसं आहे. पण दुसरं मला मला एक सांगा, आपण यावर्षी किती व्हरायटी लावलेल्या आहेत? तर आपण यावर्षी आता आजीरा लावली 3,500 करून. अच्छा, मुक्ताचं 2,000, लालपरी 2,000 आणि तलवार 2,000 असे आपण असे पूर्ण 10,000 रोप लावले. म्हणजे जवळपास आपण 1-1.5 एकर मिरचीचा प्लॉट आपला लावलेला आहे. बघा शेतकरी बांधवांना, आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ही आहे अधिरा. सर थोडं मागं दाखवा. यांच्या इकडे आहे तलवार आहे, एक मुक्त आहे. अशी यांच्या या व्हरायटी आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि यांची जवळपास 1.5 एकर मिरची लागवड ही झालेली आहे. तर या ठिकाणी आता यांचे अनुभव काय राहिलेले आहेत हे आपण आता यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर दादा मला एवढं सांगा, मागच्या वर्षी जे काही तुम्ही अनुभव बघितले, मागच्या वर्षी आपण खरा प्लॉट ही चांगला केला. त्या ठिकाणी जवळपास 40-50 क्विंटलची मिरची ही मागच्या वर्षी शिल्लकची झालेली होती. मागच्या वर्षी भिसे साहेब पण आपल्यासोबत होते. यांच्या पण प्लॉटचे आपण व्हिडिओ बघितले, यांच्या यावर्षीचे पण व्हिडिओ बघितले. आता तुम्हाला ज्या ज्या काही औषधी मिशन समृद्धी अंतर्गत सुचवल्या गेल्या, त्या जैविक औषधी, त्यांचा फायदा तुम्हाला कसा वाटतो? फायदा चांगला आहे साहेब. त्याच सगळं हे नाही. बरं मला सांगा, यावर्षी पाणी कमी होतं. कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला प्लॉट वाचवण्याचा चॅलेंज होतं. तुमच्याकडे पाणी आहे का? पाणी कमी प्रमाणात म्हणजे पाणी कमी होतं. बरं पहिले पाऊस पडलाच नाही. मे मध्ये पाऊस पडला नाही. जूनला पूर्ण पाऊस कोरडा गेला आपला जून. आणि आपलं प्लॉट टिकवण्याची आपल्यावर वेळ आली होती. थोडासा आता 10-12 दिवस पाऊस झाला, परत आता पूर्णपणे थांबलेला आहे. आता सध्या तुम्हाला आपल्या भागामध्ये बरेचसे प्लॉट उपटून टाकताना दिसत आहे. तसं काही आपल्याला तुमच्या प्लॉटमध्ये जे खराबचा प्रॉब्लेम आहे तो किती आहे? म्हणजे याला व्हायरस वगैरे म्हणू शकतो. असं किती? समजा 5-50 झाड आहे. समजा 5-50 झाडं किती 2 महिन्यामध्ये. आणि आता सध्याची कंडिशन कशी आहे? सध्याची कंडिशन चांगली, 1 नंबर कंडिशन आहे. आता यांना ज्या ज्या औषधी आपण सुचवल्या होत्या शेतकरी बांधवांना, त्या औषधी मी तुम्हाला दाखवतो. घ्या साहेब एकदा वरती. हे आपल्याला खालून हे बघा, यांना खालून सोडण्यासाठी मी डॉल्फिन दिलं होतं, यांना भूमी ड्रिप दिलं होतं. त्याच्याच बरोबर अजून जैविकमध्ये जर यांना म्हटलं, घ्या ते वरती, हे जैविकचं प्रोटेक्शन बुरशीनाशक यांना दिलं होतं. याच्यामध्ये क्वालिटी एच यांना दिलं होतं. क्वालिटी एक. आता त्याच्यानंतर लेक्सा यांना दिलं होतं. त्याच्यानंतर आता फुलांच्या स्टेजसाठी यांना फ्लोरा दिलं होतं. आणि हे बघा, क्वालिटी एची 1 नाही 2 नाही, ते आपण उचला सर्व. हे बघा, हे सर्व औषधी यांनी आतापर्यंत सोडलेले आहेत. बरं याच्यामध्ये ह्या जैविकच्या कोणतं सोडलेलं नाही ना. आता याच्यामध्ये आपलं जे क्वालिटी एच आहे हे ह्युमिक ऍसिड आहे. याच्यामध्ये डॉल्फिन हे पण ह्युमिक प्लस विटॅमिन्स याच्यामध्ये दिलेले आहेत. प्रोटेक्शन हे लेक्सा. आणि हे मागच्या वर्षीपासून ही भूमी ड्रिप ही DF आपण यांना सुचवली होती. आता हे एकच वापरला असं तर भाग वेगळा होता. पण या 2 महिन्यामध्ये एवढे सर्व प्रोडक्ट यांनी वापरले. आणि अजूनही काही प्रोडक्ट वापरले त्यांचे यांच्याकडे काही नव्हते. जे दाखवण्यासाठी आहे ते तुम्हाला दाखवतोय. कारण बरेचसे शेतकरी म्हणतात की सर तुम्ही प्लॉट तर दाखवतात पण तुम्ही औषधी सांगत नाही. म्हणून ही औषधी तुम्हाला दाखवण्याचा माझा अर्थ असा होता, ज्यांनी जैविक औषधी वापरल्या. सर यावर्षी आपण ज्या जैविक औषधी वापरल्या त्यांचा फायदा जास्त वाटला की रासायनिक औषधांचा? चांगला फायदा वाटला. बरं या 2 महिन्याच्या प्लॉटमध्ये किती फवारणी, किती ड्रिपिंग झालं? आपल्या समजा 3-4 आपण फवारण्या केल्या जैविकच्या आणि रासायनिकच्या. 2 रासायनिकच्या 4 जैविकच्या केल्या. आणि ड्रिपची समजा आता एकच कॅन सोडली आपण तुमची समजा ही. बाकी आतापर्यंत काय आपण जास्त सोडलेलं नाही. हे ह्युमिक वगैरे आपण आतापर्यंत जसं लागलं त्या पद्धतीने सोडलेलं आहे. तर काही अडचण तुम्हाला दिसते? आता शेतकरी बांधवांना ही आणखी रिझल्ट आहे. आता भिसे साहेबांचा परत एकदा अनुभव घेऊया.
विशेष साहेब तुमचा प्लॉट पाहून बरेचसे शेतकऱ्यांनी यावर्षी ट्रीटमेंट घेतलेली आहे. तुम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांना सुचवलं तसं तुम्ही आमच्या अंतर्गत मार्गदर्शन ट्रीटमेंट केली, तुमचा प्लॉट चांगला राहिला. तुमचा प्लॉट चांगला राहिल्यानंतर शेजारची पण विचारायला लागले, शेजारची नाही आजूबाजूचे पण तुमचे व्हिडिओ पण विचारायला लागले. आता तुम्ही जेवढे काही शेतकऱ्यांना सुचवलं त्यांचे काय अनुभव राहिले? जेवढ्याला पण दिलं तेवढे सगळे शेतकरी परवडवर तुम्हाला ह्या प्रोडक्ट बद्दल काय सांगायचं? जीव पलाट असा होता मी पाहिला, ते यायची विहिरीत पाणी नव्हतं, विहिरीत मोटर सुद्धा चालत नव्हती. अच्छा, फक्त एक 5 लिटरची टाकी भरत आहे. याने एक आयडिया केली, म्हणजे आपण मोटर तर एक तर चालत नाही, मग आपण काय करू, गिलासानं पाणी टाकू. अच्छा, अच्छा. मग यानं एक हप्ताभर असं गिलासानं मिरची वाचवली. जगवली फक्त, जगवली. वाचवली. त्याच्यानंतर काय झालं, मग वरचा पाऊस पडला. मग आपण काय म्हणतो, पाणीच महत्वाचं आहे झाडाला, हा. पण पाणी योग्य नाही. पाणी जसं पाहिजे तसं ते भेटलं झाडापुरतं, बरोबर. आणि मुळाला पाणी कमी भेटल्यामुळं मूळ खूप पाणी शोधत मिरची वाढत गेली. हा, त्याच्यामुळं आज आपल्याला टिकला ना. आपण काय करतो, पाण्याला आपल्याला पैसे लागत नाही. आपली विहीर भरेल असली की आपण काय करतो की आडमाप पाणी देतो, आडमाप पाणी देतो. त्यानं मुळ्या सडत्या, बुरशी लागती, आपलं हे होतं. आपण हे प्रोडक्ट आणतो, याला पैसे लागते, बरोबर आहे. तर आपण त्या पाण्यावर आपण लक्ष करत नाही. पण आज आपल्याला टिकला, खरंच त्याचे कष्ट आणि त्याची मेहनत. बरं, ती मेहनत तर आहे, पण आता हे जे प्रोडक्ट आपण त्यांना सुचवले होता, तुम्ही पण वापरले, त्यांना पण दिले, त्यांनी पण वापरले, तुम्हाला प्रोडक्ट काय सांगतो? सांगा, आता मी शेवटी आपल्या मिशन समृद्धीमध्ये आला. पहिल्यानं मीच आणत होतो, मला स्वतः त्याच्यावर विश्वास नव्हता, बरोबर. पण मी विश्वास ठेवला. त्याच्यानंतर वापरल्यानंतर मला रिझल्ट आला. मी तर काही सोडलं नाही. पण सर याच्यामध्ये एकही असं व्हायरससाठी औषध नाही. व्हायरससाठी नाही, पण रोग प्रतिकारशक्ती असे. Correct. हा, शेतकरी बांधवांना हे मला तुम्हाला मेसेज द्यायचा होता, हे ज्या औषधी मी तुम्हाला सुचवतो जैविक जरी असल्या तर ह्या औषधी व्हायरसवर कंट्रोल करण्यासाठी नाही, तर ह्या झाडातली जी काही रोगप्रतिकारक शक्ती ती वाढवण्यासाठी, म्हणजे लवकर अटॅक व्हायला नाही पाहिजे. जी रसेशन करणारी किडी अटॅक करते, निच्यामध्ये जर तेवढी ताकद असेल तर त्या अटॅकचा पण याच्यावरती जास्त साईड इफेक्ट होत नाहीये. म्हणून तुम्हाला अशातला हा प्लॉट या ठिकाणी दाखवतोय. कशा पद्धतीने यांचा प्लॉट वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खराबचं प्रमाण किती आहे सध्या आपल्या प्लॉटमध्ये? खरं म्हणजे जास्त नाही काय, समजा 5-50 झाडं बरं, आहेत, जे 10,000 काही 5-50 तुमचे झाले होते आणि काही शिल्लक प्लॉट व्हायला लागला होता, हा, हा. आणि आता ही जी मागची फवारणी तुम्ही घेतली सुचवल्याप्रमाणे, तिचा रिझल्ट कसा वाटतो? त्याचं फ्रेश म्हणजे ते जे खराब झाडं होते ते पण उकलायला लागले. लागले. आणि यावर्षीचे जे भाव बघताय, आता मार्केटमध्ये मिरची नाहीये, आपल्याला ज्या प्रमाणात मार्केट हे खूपच जवळ आहे. सर, कालचं मार्केट आणि आजच्या मार्केटमध्ये काही अंदाज आहे का? आता सध्या लोकल मार्केट चालू आहे खामगाव, मलकापूर, आज मुंबई. अच्छा, हा 5 ते 6.5 हजार आहे. सुपर. पण ज्यावेळेस बंगाल हे चालू झाले, तर मिरची भाव दर वाढ, म्हणजे 8,000 9,000 पर्यंत असं होऊ शकतं, 10 पण क्रॉस करून जाऊ शकतं, हा, कारण मालच नाहीये. बरेचसे प्लॉट खराब झाले. बरेचसे प्लॉट खराब झाल्यामुळे मालच नाहीये. त्याच्यामुळे आता हे खूप लेट झालंय, मार्केट लेट झालंय, पण भाव वाढणार आहे. आणि अशा भावामध्ये जर ही मिरची आपली बसली आता, तर काय वाटतं सर, मिरची लावण्याचा फायदा की तोटा? फायदा आहे समजा. यावर्षी बरेचसे लोक म्हणतात सर मिरची लावून फसलो, बुडलो, मेलो, आता काय ठार गेलो, कारण खर्चच तेवढा होऊन बसला आणि तोडे पण झालेले नाहीये. सर, योग्य नियोजनाची गरज आहे शेतकऱ्याला का औषधांचीच गरज आहे? याच्यामध्ये 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे. माणसाचं ज्ञान आणि तत्वज्ञान. याच्यामध्ये सल्ला, याच्यामध्ये आपण आता काय झालं, मोबाईलमध्ये आपण एकूणमेकाला बोलत नाही, एकूणमेकाला विचारत नाही. मग याच्यात काय होतं, भाऊ उद्या तो काय केलं, मी काय केलं, असं एकूणमेकाला जुने लोक पारावर बसून सांगायचे, बरोबर. मी हे ज्वारी पेरली, तू हे पेर, असं. हा. आता या संपर्कात आता राहिले संपर्क नाही. तुटले, बरोबर हा. आहे. कोणी काय आणतो, कोणी काही करतं. आज जर हे एकूणमेकावर आपण जर सांगत गेलो, पुढे गेलो, एखाद्याला ज्ञान नसलं तत्वज्ञान, आज तुमचे सल्ले भेटल्यामुळं आम्हाला आज आम्ही म्हणजे मागच्या वर्षीचा सल्ला जो आहे तोही फायदेशीर आणि या वर्षी दिला तोही फायदेशीर आला. आता तुमच्याकडनं आहे का, जे मागच्या वर्षीचं औषधी आणि या औषधी पण त्याच होत्या, औषधी काही बदलल्या नाही आपण, पण तुम्हाला खरोखर औषधांची गरज वाटली की मार्गदर्शनाची गरज? मार्गदर्शन बी महत्वाचं आहे. मार्गदर्शन औषधी भेटले, औषधी व्यवस्थित भेटत नाही, कशा सोडायची ते माहित होत नाही. हा. पण आज शेतकऱ्यांना औषधांसोबत मार्गदर्शनाची पण नितांत गरज, माहिती पाहिजे कसं माहिती करायचं, पण काय पाहिजे. शेतकरी बांधवांना असे शेतकऱ्यांचे अनुभव होते, कसे वाटले प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद दादा. करायचं.